एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया एअरपोर्टमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिक्युरिटी गार्डची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 9 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 30 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 30,000 रुपये महिना या ठिकाणी भेटणार आहे। आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर नाही एक लक्षात ठेवा, तर डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या भरतीमध्ये जर आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर एअरपोर्टवर आपल्याला त्या ठिकाणी सिक्युरिटी स्क्रीनर तर त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की ते जे बॅगा वगैरे चेकिंग करत असते तर ते काम आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ड्यूटी एअरपोर्टवर या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। वयोमर्यादा काय आहे, फी किती आहे, शैक्षणिक पत्र काय, निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर यामध्ये पगार किती भेटणार आहे, त्याचबरोबर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची ही भरती चालू आहे। 393 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि यामध्ये 2 पद आहे। पहिलं जे पद आहे हे सिक्युरिटी स्क्रीनरचं पद आहे, 227 जागा यामध्ये। आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे तर यामध्ये 60% गुणांचं आपलं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे मुलं आणि मुलींसाठी। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 55% जरी तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला फॉर्म भरता येते। फीचा जर विचार केला जनरल OBC कॅटेगरीसाठी 750 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। SC ST EWS आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये फक्त 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा। आणि दुसरं जे पद आहे हे सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे, तर यामध्ये 166 जागा आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे, 60% गुणांसह। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 55% गुणांसह जर तुम्ही 12वी पास असाल तरी सुद्धा आपल्याला सिक्युरिटी असिस्टंट या पदामध्ये फॉर्म भरता येते। फीचा जर विचार केला सिक्युरिटी असिस्टंट पदामध्ये जनरल OBC कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आले, SC ST EWS आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वयोमर्यादा जर विचार केला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपण या ठिकाणी निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे पेपर नाही आहे, एक लक्षात ठेवा, आणि ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अटी नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे पेपर नाही आहे तर इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपलं या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर इंटरव्ह्यू जे आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इंटरव्ह्यू जे असणार आहे तर हा जे नॉर्मल इंटरव्ह्यू असणार आहे, पर्सनल आपली माहिती त्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये विचारली जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्या बेसिसवर आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी न्यायचे तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या बेसवर फॉर्म भरत असाल तर ग्रॅज्युएशनच्या सर्व मार्कशीट आणा। आणि 12वीच्या बेसवर फॉर्म भरत असाल तर 10वी 12वीचं मार्कशीट, 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला सोबत न्यायचं आहे। कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल, आधार कार्ड, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो न्यायचा, आपल्याला ॲप्लिकेशन फीज न्यायचा, सिग्नेचर सुद्धा आपल्याला न्यायचे। हे आपल्याला जे या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या वेळेस लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्यूटी कुठं करावं लागणार आहे तर पहा, आपल्याला जे ड्यूटी करावं लागणार आहे तर आपल्याला अमृतसर एअरपोर्टवर ड्यूटी करावं लागणार आहे, त्याचबरोबर वडोदरा एअरपोर्टवर ड्यूटी करावं लागणार आहे, चेन्नई एअरपोर्टवर ड्यूटी करावं लागणार आहे। आणि आपलं जे काम असणार आहे तर ते तुम्ही एअरपोर्टवर पाहिलं असेल जे सिक्युरिटी राहते तर तीच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी बॅगा सुद्धा आपल्याला चेक करावं लागते, जे पण प्रवाशांच्या आपण बॅगा त्या ठिकाणी चेक करतो तशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बॅगा चेक करावं लागते, एक लक्षात ठेवा। तुम्ही एखाद्या पिक्चरामध्ये पाहिलं असेल की त्या ठिकाणी बॅगा चेक करते सिक्युरिटीवाले एअरपोर्टवर, तर तेच काम आपल्याला यामध्ये करावं लागते। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे ड्यूटी आहे, एक लक्षात ठेवा। आणि आपलं जर
सिलेक्शन झालं तर पगार जो आपल्याला यामध्ये भेटणार आहे तर पहिल्या वर्षी आपल्याला महिना भेटणार आहे 30,000 रुपये महिना पहिल्या वर्षी भेटणार आहे। दुसऱ्या वर्षी महिना आपल्याला प्रत्येक महिन्याला 32,000 रुपये भेटणार आहे आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला 34,000 रुपये महिना या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये महिना भेटणार आहे। आणि त्याचबरोबर या भरतीची जी वेबसाईट आहे www.aiclas.aero या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते। तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता। AA कार्गो लॉजिस्टिक अलाइड सर्व्हिस कंपनी लिमिटेड 100% सबसिडरी ऑफ एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया। तर हे संपूर्ण जाहिरात आहे या भरतीची। आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे 9 जूनपासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 30 जून 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आपण या वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता, बघू शकता तुम्ही www.aiclas.aero या वेबसाईटवरून आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। फी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जनरल OBC त्याचबरोबर या कॅटेगरीसाठी 750 फी आहे, त्याचबरोबर SC ST EWS आणि महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर AA कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपरने ग्राउंडने उंचीची काही अट नाही, तर आपलं जे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर ते इंटरव्ह्यूच्या बेसवर यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आपलं यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आणि इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि इंटरव्ह्यूसुद्धा आपल्याला नॉर्मल प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे, पर्सनल आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे, आपल्या रिलेटेडच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे इंटरव्ह्यूमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर इंटरव्ह्यू यामध्ये असणार आहे। आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यूला जाताना जे डॉक्युमेंट आपल्याला येतं तर बघू शकता तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट न्यायचे ग्रॅज्युएशनपर्यंतचे सर्व मार्कशीट, 10वी 12वीचे मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल आधार कार्ड झालं, पासपोर्ट फोटो झालं, त्याचबरोबर अप्लिकेशन बी, त्याचबरोबर सिग्नेचर फोटो, ठीक आहे। आणि यामध्ये आपण पगारचा जर विचार केला तर पहिल्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 30,000 रुपये महिना भेटणार आहे प्रत्येक वर्षी। दुसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे प्रत्येक महिना 32,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि तिसऱ्या वर्षी जो आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे तर तो 34,000 रुपये महिना या ठिकाणी प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये महिना भेटणार आहे। आणि ही जी भरती आहे हे 3 वर्षासाठीच, आपल्याला 3 वर्षापर्यंत सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये यामध्ये ठेवलं जाणार आहे। स्क्रीनरचं पद आहे तर यामध्ये आपल्याला 3 वर्षापर्यंत ठेवलं जाणार आहे आणि 3 वर्षानंतर आपल्याला रिटायरमेंट केलं जाणार आहे। आणि आणखीनसुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म अप्लाय करता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जी भरती आहे हे चालूच राहते, एक लक्षात ठेवा, दरवर्षी हे भरती येते अथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची। तर या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार आहे तर बा अमृतसर एअरपोर्ट झालं, त्याचबरोबर वडोदरा एअरपोर्टवर आपली पोस्टिंग असणार आहे, त्याचबरोबर चेन्नई एअरपोर्टवर आपली पोस्टिंग असणार आहे। या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे ह्या 3 ठिकाणी, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे संपूर्ण निवड प्रक्रिया 393 जागांसाठी हे एअरपोर्ट अथॉरिटी सिक्युरिटी गार्डची ही भरती चालू आहे। तर चांगली ही भरती चालू आहे, तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर आपण फॉर्म भरू शकता 30 जूनपर्यंत। आजच्यासाठी तर थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।